हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आता मी हनीची तयारी केलेली आहे. तर आता मी शाळेमध्ये जाण्यासाठी निघत आहोत. तर आता मी मंदिरावर आले आहे हनीला घेऊन. तर आता दिंडी सोहळ्याची तयारी चालू आहे. तर हे बघा तुळसाबाई, तर तुळस आणली आहे मी आणि तुळशी वृंदावनमध्येच एक विठ्ठल रुक्माईची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे. तर हे बघा, तुम्हाला ब्लॅक कलरची दिसत असेल. तर तुळशी वृंदावनमध्येच मी छोटीशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे. तर सर आणि मी घेऊन ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे आमची. हे बघा, सर आणि मी रस्त्यावर घेतलेली आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती. तर इथून मी आता दिंडी सोहळ्यासाठी आम्ही जाण्यास निघालेलो आहे. तर मी आता तुळशी वृंदावन माझ्या डोक्यावर घेऊन जात आहे. तर ज्या मंदिरातून दिंडी सोहळा निघणार आहे ते मंदिर महादेवाचं आहे. तर ही बघा, पुरातन अशी महादेवाची पिंड इथे आहे. तर खूप मोठी ही पिंड आहे आणि प्राचीन काळापासूनची ही दगडाची पिंड येथे आहेत. तर मी तेथे दर्शन घेण्यासाठी थांबलेले आहे. तर मी आता महादेवाची पूजा करत आहे आणि दर्शन घेत आहे. तर खूप छान वाटलं मला दर्शन करून आणि खूप वर्षानंतर अशी महादेवाची प्राचीन पिंड बघायला मिळाली. तर मी आता महादेवाची प्रदक्षिणा घालत आहे. तर फार छान वाटलं मला दर्शन करून आणि मनाला खूप शांतता आणि आनंद मिळाला महादेवाचे दर्शन करून. तर हे बघा, लहान मुली सर्व तयार झालेल्या आहेत दिंडी सोहळ्यासाठी. तर मुलं पण बसलेले आहे. तर आधी मुली जातील आणि नंतर मुलांच्या मागे मुली जातील. तर हे बघा, सर्व दिंडी सोहळ्यासाठी आलेले आहेत मुलं मुली लहान लहान. तर आता त्यांची गावातून आम्ही दिंडी काढणार आहोत. तर सर्व गावातील लोक या लहान लहान मुलांची दिंडी बघण्यास आतुर होते. तर आणि मुलंसुद्धा. तर खूप छान वाटलं ही दिंडी बघून सर्वांना. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.